तर आम्ही सगळे गेलो होतो टिकुजीनी वाडीला आणि जसं की मी सांगितलं माझा एक्सपिरियन्स एवढा काही खास नव्हता. इवन आम्हाला कोणालाच जास्त असं हे रिसॉर्ट बिलकुल आवडलेलं नाही आहे. कारण एकतर स्वच्छता पाहिजे तशी नव्हती आणि प्लस कॉस्ट वाईज जे काही फूड ते प्रोव्हाइड करतात तेही वर्थ नव्हतं. सो आणि जसं की स्लायडिंग्स वगैरे जशा हव्या आहेत, जशी सेफ्टी सिक्युरिटी हवी आहे तशीही बिलकुल नाही आहे. लिटरली भावार्थ आणि हेमाली एका स्लाईडवरती बसले होते ज्याचं त्यांनी वेट प्रॉपर त्यांचं हे केलं नाही. दोघांना एकत्र बसवलं तरी त्यांनी विचारलं होतं की कसं म्हणजे आम्ही दोघे बसलो तर चालेल का. त्यांचं लिटरली जे काही ती ट्यूब असते ती पलटी झाली होती अर्ध्या स्लाईडमधून लिटरली. आणि जर खूप म्हणजे भयंकर झालं असतं. ट्यूब एका साईडला आणि हे दोघे घसरत खाली आलेत. सो हे सगळं सेफ्टीच्या दृष्टीने मला बिलकुल आवडलं नाही, जे की इमॅजिकाला बिलकुल होत नाही. सो बी शुअर की तुम्ही जेव्हा कधी वॉटर पार्कला जाल प्रॉपर जे रेप्युटेड आहे तिथेच जा. इमॅजिका, वेट अँड जॉय हे खरंच बेस्ट आहे. इथे सेम रेटमध्ये तुम्हाला पाहिजे तसं काहीच नाही आहे, तुम्ही डिसअपॉइंट होणार. सो हा होता माझा रिव्ह्यू आणि मी जेन्युइन रिव्ह्यू देते. जे चांगलं आहे ते चांगलं, जे वाईट आहे ते वाईट. सो ॲज सच मी याला खूप कमी रेटिंग देते. सो बाकी तुमची मर्जी. तुम्हाला जवळ पडत असेल आणि तुम्हाला इथे जायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता तुमच्या फॅमिलीला घेऊन. बट बाकी ज्याचं त्याचं ओपिनियन. आणि हो, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. त्रिशिकाचं सुद्धा त्यांनी इथे 999 फुल तिकीट घेतलेलं आहे, जे की एवढ्या छोट्या मुलांचं इमॅजिकाला आणि वेट अँड जॉयला तिकीट घेत नाहीत. सो हे सुद्धा इथे आहे. सो तुम्ही जाताना ते सुद्धा कन्सिडर करा. आणि मम्मी इथे फर्स्ट टाईम वॉटर पार्कला आली आहे भावार्थ आणि त्रिशिकाच्या हट्टासाठी. सो इथे मम्मीला पण ॲज सच असं एवढं आवडत नाही हे पाणी वगैरे, कारण क्लोरीन वॉटर असतं. आणि बाकी ज्याचं त्याची आवड असते. मलाही फारसं मी जसं सांगितलं आवडत नाही. सो आता आलोच होतो तो आम्ही थोडीशी मस्ती केली आणि काय नाही, असा होता हा आमचा छोटासा व्लॉग टिकुजीनी वाडीचा.